नमस्कार. लेकरांबाबत आपल्या मुलांबाबत नेहमी जागरूक राहा, नेहमी दक्ष राहा. त्यांना लागणारे कागदपत्र अगोदरच काढून ठेवा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. लेकरांची तयारी अगोदरच करून ठेवा. लेकरांची दक्षता, लेकरांची काळजी घ्या. त्यांचे जीवन सुंदर होईल, त्यांचे जीवन रंगमय होईल. त्यांना कोणता अडथळा येणार नाही. पुढे त्यांना कोणताही अडथळा येणार नाही, कोणती अडचण येणार नाही. यासाठी त्याची दक्षता अगोदरच घ्या, त्याची काळजी अगोदरच घ्या आणि अगोदरच लेकरांची सर्व बाबतची तयारी करून घ्या. आपल्या मुलांची, आपल्या लेकरांची तयारी, सर्व बाबीची तयारी करून घ्या. शिक्षणाबाबतची सुद्धा तयारी त्याची चांगली करून घ्या. त्यांचं गणित, इंग्लिश, मराठी हे पक्कं झालं पाहिजे. मराठी, गणित, इंग्रजी यांचं बेसिक पूर्ण झालं पाहिजे, पक्कं झालं पाहिजे. त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे. जर गणित, इंग्लिश, मराठी या विषयाचं बेसिक पक्कं झालं, दणदणीत झालं, टणटणीत झालं, सुंदर झालं, तर लेकराला पुढे कोणतीही अडचण येणार नाही, कोणताही अडथळा येणार नाही. म्हणून लेकराला मराठी खणखण वाचता आलं पाहिजे, समजली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, वळली पाहिजे, कळली पाहिजे, समजली पाहिजे. मराठीचं व्याकरण सर्व काही त्यास आलं पाहिजे. तसेच हिंदीचं व्याकरणसुद्धा आलं पाहिजे. हिंदी चांगली तिने आली पाहिजे, वाचता लिहिता आली पाहिजे, समजली पाहिजे. हिंदीचं व्याकरणसुद्धा आलं पाहिजे. तसेच इंग्रजीसुद्धा खडखड वाचता आली पाहिजे, चांगली लिहिता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे, ओळाली पाहिजे, बोलता आली पाहिजे. म्हणून इंग्रजी पूर्ण तयारी करून घेतली पाहिजे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या विषयाची पूर्ण तयारी करून घेतली पाहिजे. टणटणीत चांगली तयारी करून घेतली पाहिजे. तसेच गणिताचं बेसिक पूर्ण झालं पाहिजे. बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, लसावी असो, मसावी असो, वर्गमूळ असो, शेकडेवार असो, नफा तोटा असो, या सर्व काही त्यास आलं पाहिजे. गणिताचं पूर्ण बेसिक त्याचं परफेक्ट झालं पाहिजे. गणितामध्ये तो एकदम नंबर 1 झाला पाहिजे. म्हणून गणित त्याचा पक्का करून घ्या. अशा प्रकारे मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित हे विषय परफेक्ट झाले, हे विषय पक्के झाले की त्यास कोणताही अडथळा येणार नाही, त्यात कोणतीही अडचण येणार नाही, कोणतीही समस्या येणार नाही. त्याचं जीवन सुंदर होईल आणि त्याला हवे ते, पाहिजे ते मिळेल. आपलं ध्येय, आपलं स्वप्न त्यास पूर्ण करता येईल. त्याचा प्रवास चांगला होईल, शिक्षणाचा प्रवास चांगला होईल. त्याला सुंदर वाट सापडेल, जीवनात सुंदर वाट सापडेल. त्याला कोणती अडचण येणार नाही, कोणतीही समस्या येणार नाही. तसेच त्याला चांगले धडे द्या, शिक्षण चांगले धडे द्या, चांगले संस्कार लावा, चांगली वळण लावा, शिस्त लावा. लहानपणीच त्याला शिक्षण चांगले धडे द्या, चांगले वळण लावा, शिस्त लावा. शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगा, जीवनाचं महत्त्व पटवून सांगा. जीवन कसं जगायचं, जीवन म्हणजे काय असतं, शिक्षण म्हणजे काय असतं, का शिकायचं, कशामुळे शिकायचं, काय शिकायचं, याचं सर्व महत्त्व त्यास पटवून द्या. विद्यार्थ्याला चांगले संस्कार लावा, चांगलं वळण लावा. त्याची पूर्ण बाबतची तयारी करून घ्या. विद्यार्थ्याला भटकू देऊ नका, त्याचं मन भटकू देऊ नका. ज्यासाठी विद्यार्थ्याबाबत, आपल्या लेकराबाबत नेहमी जागरूक राहा, नेहमी दक्ष राहा, नेहमी सावधान राहा. तो काय करतो, कसा करतो, शाळेत जातो की नाही, कॉलेज जातो की नाही, अभ्यास करतो का कोण्या पोरासोबत खेळतो, काय करतो, या सर्व बाबीकडे लक्ष द्या. तुम्ही जर लेकरू हॉस्टेलला ठेवला असेल तरी त्या हॉस्टेलच्या सरांचे नंबर घ्या, फोन नंबर घ्या, चौकशी करा. 8 महिन्यातून 1-2दा चक्कर मारा. महिन्यातून 2दा जर शक्य नाही झालं तर म्हणतो एकदा तरी चक्कर मारा. आपल्या लेकराकडे चक्कर मारा. लेकरू काय करत आहे, अभ्यास करत आहे की नाही, चौकशी करा, बाजूला चौकशी करा. लेकरू बाहेरगावी शिकायला असेल तर चौकशी करावंच लागते, विचारावंच लागतं. लेकराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. म्हणून चारही बाजूंनी, सर्व बाजूंनी लेकराबाबत सावध राहा, जागरूक राहा, दक्ष राहा, सतर्क राहा. लेकराची पूर्ण तयारी करून घ्या. लेकराबाबत निष्काळजीपणा ठेवू नका, लेकराबाबत दुर्लक्षपणा करू नका, लेकराबाबत बेसावध राहू नका. तर लेकराबाबत सावध राहा, दक्ष राहा, सतर्क राहा. केव्हा काय घडेल,
केव्हा कोणती परिस्थिती येईल, केव्हा कोणतं मोठं संकट येईल, केव्हा धोका होईल, केव्हा विपरीत परिणाम होईल, किंवा बिकट भयानक परिस्थिती येईल, काही सांगता येत नाही. म्हणून नेहमी दक्ष राहा, सतर्क राहा, जागरूक राहा. लेकराबाबत, आपल्या मुलांबाबत नेहमी जागरूक राहा, दक्ष राहा, चौकशी करा. लेकरू बाहेर जरी असेल तरी त्याच्याकडे लक्ष द्या, चौकशी करा, भेट द्या, वेळ द्या, चौकशी करा. आणि घरी जरी असेल तरी लक्ष द्या. शाळेत जाऊन या, कॉलेज जाऊन या, चौकशी करा, सर्व बाबतची चौकशी करा. आपले लेकरू सुखरूप आहे की नाही, आपलं लेकरू सुरक्षित आहे की नाही, आपलं लेकरू अभ्यास करतं की नाही, आपलं लेकरू बरोबर शिकतं आहे की नाही, आपलं लेकरू दुसरं भटकायले का, आपल्या लेकराचा मार्ग भटकतो का, आपलं लेकरू कुठं आहे, कसं आहे, या सर्व बाबीकडे लक्ष द्या. आपलं लेकरू करतं आहे काय, अभ्यास करतं की नाही, का दुसऱ्या दुचापत्या करते, या सर्व बाबीकडे लक्ष द्या. तर लेकरू सुधारेल, तर लेकरू चांगलं होईल, ते लेकरू दणदणीत होईल, टणटणीत होईल, मस्त होईल, छान होईल. म्हणून लेकराकडे लक्ष द्या. सर्व बाबतची काळजी घ्या, सावधानता ठेवा, दक्षता ठेवा. म्हणून लेकराबाबतची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच लहानपणी चांगलं वळण लावा, शिस्त लावा, संस्कार लावा. तसेच 10वीच्या अगोदरच लेकराला लागणारी, शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रं काढून घ्या. कारण महत्त्वाची कागदपत्रं असतात, शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रं असतात. जन्मदाखला तर असतोच, जन्मदाखला तुमच्याजवळ असलाच पाहिजे. म्हणून जन्मदाखला असणे आवश्यक आहे. म्हणून लेकरू जन्मलं की तेव्हाच त्याचा जन्मदाखला असतो, तो जन्मदाखला लागतोच, कामा येतो. म्हणून जन्मदाखला असला पाहिजे. तसेच आधार कार्ड लेकराचं काढून घ्या. लेकराचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे. म्हणून लगेच लेकराचं आधार कार्ड काढून घ्या. कारण कागदपत्र लागत असतात, शिक्षणासाठी लागत असतात. ऐनवेळी कागदपत्र काढणं शक्य होत नाही. म्हणून अगोदरच कागदपत्र काढून घ्या. 10वीच्या अगोदरच कागदपत्र सर्व तुमची तयार असली पाहिजे. म्हणून जन्मदाखला, आधार कार्ड, तसेच पॅन कार्डसुद्धा काढून घ्या. पॅन कार्डसुद्धा लागतं. म्हणून आपल्या लेकराचं पॅन कार्डसुद्धा काढून ठेवा, आधार कार्डसुद्धा काढून ठेवा. कारण लागतात, शिक्षणासाठी लागत असतं. म्हणून ऐन वेळेस काही होत नाही. म्हणून अगोदरच दक्षता म्हणून, काळजी म्हणून अगोदरच लेकरांचं आधार कार्ड, पॅन कार्ड काढून घ्या. तसेच जातीचं प्रमाणपत्रसुद्धा काढून घ्या 10वीच्या अगोदरच. या 9वी-10वीच्या अगोदरच जातीचं प्रमाणपत्र काढून घ्या. लेकरांचं जातीचं प्रमाणपत्र काढून घ्या, कारण लागत असतं. तसेच रहिवासी प्रमाणपत्र काढून घ्या, कारण ते शिक्षणासाठी लागतं. म्हणून रहिवासी प्रमाणपत्रसुद्धा काढून घ्या, कामाचं आहे, उपयोगाचं आहे, ते शिक्षणासाठी लागतं. तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी काढा. नॅशनॅलिटी काढून ठेवा. लेकराची नॅशनॅलिटी लागत असते, शिक्षणासाठी लागत असते. नॅशनॅलिटीसुद्धा काढा. रहिवासी प्रमाणपत्र काढलं की लगेच नॅशनॅलिटी येते. म्हणून नॅशनॅलिटी काढून ठेवा. तसेच बँकेत खाते खोला. बँकेत खाते खोलून ठेवा. लेकरांचे बँकेत खाते खोलून ठेवायचं, म्हणजे ते कामा येईल, उपयोगी पडेल. अशा प्रकारे लेकराला शिक्षणाला लागणारी कागदपत्र काढून ठेवा. ऐन वेळेस काढू नका. तर अगोदरच वेळेच्या आताच लेकराची कागदपत्रे सर्व काढून ठेवा. जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, बँकेचं पासबुक, हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असली पाहिजे. म्हणून लेकरा शिक्षणासाठी ती कामा येतात, उपयोगी येतात. मग नंतर अडचण पडते. तुम्ही ऐन वेळेस जर कागदपत्र काढायची म्हटली तर होत नाही, शक्य होत नाही. म्हणजे ऐन वेळेस तुमच्याकडे कागदपत्र नसतात, आधार कार्ड नसतं, या रहिवासी प्रमाणपत्र नसतं, ज्या जातीचं प्रमाणपत्र नसतं. मग ऐन वेळेस तुम्ही काढायला बघता तेव्हा होत नाही, शक्य होत नाही. म्हणून अगोदरच लेकरांचे कागदपत्र, लेकरा शिक्षणासाठी लागणारे कागदपत्र काढून घ्या. जरुरी आहेत, आवश्यक आहे. म्हणून 9वीच्या अगोदरच ही कागदपत्र सर्व काढून घ्या, आवश्यक आहेत, गरजेचे आहे. आधार कार्ड तर सर्वात आधी काढून घ्या. म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्व काढून घ्या. जातीचं प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असलीच पाहिजे. जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी आणि बँकेत खातं लेकरांचं असलं पाहिजे. याच्याबाबत दक्षता घ्या, काळजी घ्या, चिंता घ्या. म्हणजे लेकराचं सर्व तयारी करून ठेवा. लेकराची पूर्ण तयारी करून ठेवा. म्हणजे त्याला शिक्षणात अडथळा येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही, संकट येणार नाही. म्हणून अगोदरच लेकराची कागदपत्र काढून घ्या. तसेच कागदपत्र काढत असताना लेकरांचं नाव बरोबर टाका. त्याचं नाव, तुमचं नाव, आडनाव बरोबर लिहा. एक जरी अक्षर चुकलं तर फार मोठा भट्ट्याबळ होतो, फार मोठा गोंधळ होतो.
आणि एकदा नाव चुकलेलं मग दुरुस्त करता येत नाही. म्हणून टाकताना फॉर्म भरताना बरोबर नाव टाका. लक्षपूर्वक काळजीपूर्वक नाव टाका. भान ठेवून नाव टाका. म्हणजे लेकरू सुधारेल, लेकराची प्रगती होईल आणि लेकराला पुढे कोणती अडचण येणार नाही. म्हणून कोणत्या कागदपत्र, आधार कार्डावर, जातीच्या प्रमाणपत्रावर, पॅन कार्डावर, जन्मदाखल्यावर, रहिवासी प्रमाणपत्रावर, या सर्वावर नाव चांगलं टाका, योग्य टाका, बरोबर नाव टाका. इंग्रजीमधून स्पेलिंग बरोबर लिहा, मराठीमधून नाव बरोबर लिहा. अगोदरच बघा, नाव टाकल्यानंतर, नाव लिहिल्यानंतर अगोदर बघा स्पेलिंग बरोबर आहे की नाही. नावाची, आडनावाची, तुमच्या नावाची स्पेलिंग बरोबर आहे की नाही, नाव बरोबर आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, पद्धतशीर लिहिलेलं आहे की नाही, हे सर्व पहा. कारण हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण नाव चुकून जातं आणि मग नंतर फार प्रॉब्लेम येतो. म्हणून टी सीवरचं नाव चुकू देऊ नका. टी सीवरचं नाव चुकलं की फार मोठा प्रॉब्लेम होतो. पण टी सीवरचं नाव चुकू देऊ नका. रहिवासी प्रमाणपत्रावरचं नाव चुकू देऊ नका. हॉल तिकीटवरचं नाव चुकू देऊ नका. आधार कार्डावरचं नाव चुकू देऊ नका. पॅन कार्डावरचं नाव चुकू देऊ नका. जातीच्या प्रमाणपत्रावरचं नाव चुकू देऊ नका. नॅशनॅलिटीचं नाव चुकू देऊ नका. कोणत्याच बाबतीचं नाव चुकू देऊ नका. म्हणून याबाबत तुम्ही सावध राहा, दक्ष राहा, सतर्क राहा. आणि नाव चुकलं नाही पाहिजे, नाव व्यवस्थित आलं पाहिजे, सर्व नाव व्यवस्थित आलं पाहिजे. मग लेकराचं नुकसान होतं, लेकराचा तोटा होतो. म्हणून नाव व्यवस्थित आलं पाहिजे, पद्धतशीर आलं पाहिजे. मग याबाबत दक्ष राहा, काळजी घ्या, दक्षता ठेवा. अशा प्रकारे लेकराच्या शिक्षणासाठी लागणारे सर्व कागदपत्र काढा आणि या कागदपत्रावर नाव बरोबर आलं पाहिजे, व्यवस्थित आलं पाहिजे, पद्धतशीर आलं पाहिजे. याची काळजी घ्या, दक्षता घ्या. तरच लेकराचं जीवन सुधारेल, लेकराचं जीवन छान होईल, मस्त होईल, दर्जेदार होईल, छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.